नमस्कार. तुम्ही न्यूमरोस्कोप म्हणजे तुमच्या डेट ऑफ बर्थचं डिटेल ॲनालिसिस करून घ्यायचं ठरवलं आहे. याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्हाला मी धन्यवाद देतो. यासाठी नाही की तुम्ही मला याची फीस देणार आहात. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही तुमचा लाईफचा पाथ जो आहे, तो तुमचं लाईफ पुढे इथून कसं जाणार आहे, आतापर्यंत कसं गेलं, आता कसं चालू आहे, पुढे कसं जाणार आहे, हे सगळं तुम्हाला ह्याच्यातून समजणार आहे. त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. याच्यानंतर तुमचा जेव्हा रिपोर्ट बनेल तेव्हा तो रिपोर्ट तुम्हाला डिटेल पाठवला जाणार आहे. फक्त या रिपोर्टमध्ये काय असणार आहे याच्याबद्दलचा उहापोह एक डिटेल थोडक्यात तुम्हाला याच्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असं एक फर्स्ट पेज असेल, ज्याच्यावर तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे असेल, तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर, माझा फोटो असेल. पेज नंबर जे दुसरा पेज असेल याच्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, तुमची जन्मतारीख असणार आहे, मूलांक भाग्यांक असणार आहे. त्याच्यानंतर तुमची अंककुंडली असणार आहे आणि अंककुंडलीमध्ये सुद्धा तुमची अंककुंडली मांडताना तुमच्या नावामध्ये येणारे जे अल्फाबेट आहे त्याला नेम न्यूमरॉलॉजी म्हणतो आम्ही. समजा मनोज कुमार रामराव देशपांडे असं माझं नाव आहे, तर माझ्या नावामध्ये 25 अल्फाबेट आहेत. तर माझी लाईफ सायकल कशी असेल? 25, 50, 75 अशी लाईफ सायकल असेल. तर माझ्या लाईफ सायकलबद्दल बोलायचं म्हटलं, 25व्या वर्षी माझं लग्न झालं. 50व्या वर्षी माझ्या जीवनात लॉकडाऊन नावाचा प्रकार आला सर्वांसोबत. तेव्हा मी 50चा होतो आणि जे काय लॉकडाऊनमध्ये व्हायचं ते झालं माझ्यासोबत. जेव्हा तुमची लाईफ सायकल एका विशिष्ट वेळी येते तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तो एक इव्हेंट घडवतो. तो इव्हेंट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या जीवनावर पडतो. तो सुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. त्याच्यानंतर ही लाईफ सायकल येणार आहे, मूलांक भाग्यांक येणार आहे, तुमची कुंडली येणार आहे. तुमच्या जसं नावामध्ये 25 अल्फाबेट आहेत, तर 25 अल्फाबेटमध्ये तुमचं ग्रहांचं बलाबल किती आहे? तुमच्या कुंडलीमध्ये पण 6 नाही आहे आणि तुमच्या ग्रहांच्या बलाबलमध्ये पण 6 नाही आहे, अडचण येऊ शकते. तुमच्या कुंडलीमध्ये पण 3 नाही आहे आणि तुमच्या ग्रहांच्या बलाबलामध्ये पण 3 नाही आहे, तर तुम्हाला संघर्ष आणि संकटं तुमचे पाठ सोडणार नाही. तर हे एक सुंदर बॅलन्स इथं दिलेलं आहे. हे डिटेल तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्या कुंडलीबद्दल. फक्त काय सांगितलं जाईल हे मी तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर पुढल्या पेजवर शुभरंग, शुभवार आणि शुभदिनांक. तुमच्यासाठी शुभरंग कोणते आहेत? समजा तुम्ही कुठलं प्रॉडक्ट लॉन्च करताय, तुमची जाहिरात करताय, तुमचे लोगो आहेत, त्यासाठी कुठले शुभरंग घ्यावे, तुमच्यासाठी कुठल्या शुभवार आहेत, तुमच्यासाठी कुठल्या शुभ तारीख आहेत. त्याच्यानंतर तुम्ही नेम न्यूमरॉलॉजी, व्हिजिटिंग कार्डवर तुम्ही नाव कसं लिहावं, व्हिजिटिंग कार्ड, आय कार्ड, नेम प्लेटवर तुम्ही नाव कसं लिहावं. समजा माझं नाव मनोज कुमार रामराव देशपांडे आहे, तर मी नाव कसं लिहावं? तर मनोज कुमार रामराव देशपांडे याची व्हॅल्यू 7 येते, पण MR देशपांडेची व्हॅल्यू 8 येते, म्हणून मी माझं नाव MR देशपांडे असं ठेवलेलं आहे. आता हे ऑर्गॅनिक नाव आहे. आता माझे एक मित्र आहेत दिलीप पाटील नावाचे, त्यांनी दिलीपचं स्पेलिंग DILLEP केलं आहे आणि पाटीलमध्ये PAATEEL केलं आहे. इट इज डिफिकल्ट टू प्रोनाऊन्स. त्यांनी स्वतःहून माझा मोबाईल घेतला आणि ते व्हॉट्सअपला त्यांनी मला नंबर सेव्ह केला. आता मला ते सर्च करता येत नाही आहे. कारण नॉर्मली दिलीपचं स्पेलिंग आपण DILIP घेणार आहोत, पाटीलचं स्पेलिंग आपण PATIL घेणार. ऑर्गॅनिक नसेल तर तुम्हाला जागोजागी अडचणीला तोंड द्यावं लागेल. तर मी काय करतो, ऑर्गॅनिकली तुमचं नाव 5 प्रकारे लिहितो आणि त्यातली सगळ्यात जास्त व्हॅल्यू असलेलं नाव तुम्हाला सांगतो की सजेस्ट करतो. बघा, जुन्या काळामध्ये P सावळाराम, C रामचंद्र, आत्ताच्या काळामध्ये R महादेवन, R बल्की, ही जी नावं मंडळींनी धारण केली आहे ना, ही सुद्धा न्यूमरोलॉजिकली धारण केलेली नाव आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये विनाकारण स्पेलिंग घुसवणं अत्यंत चुकीचं आहे. आता समजा अल्फाबेट आय आहे, तर तो पती पत्नीचं भांडण आणि हृदयाच्या रोगासाठी कारक आहे. अल्फाबेट D आहे, तर तो मेंटल हॅरॅसमेंटसाठी किंवा मानसिक त्रासासाठी, मानसिक प्रक्षोभासाठी कारक आहे. तर विनाकारण एखादं अल्फाबेट वाढवणं हे चुकीचं आहे. जे आपल्या नावामध्ये ऑर्गॅनिक आहे तेच ठेवू आपण आणि नाव लिहिण्याची पद्धत आपण बदलू. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्याचे 4 कालखंड कसे जाणार आहेत, आतापर्यंत तुमचं आयुष्य कसं गेलं, आता कसं जाणार आहे, पुढे कसं जाणार आहे, अप टू द एंड ऑफ लाईफ, याच्यातून तुम्हाला येणार आहे आणि हे सगळं डिटेल तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या पानावर अत्यंत सुंदर आहे की तुमचे मागचे 9 वर्ष कसे गेले, पुढचे 9 वर्ष कसे जाणार आहेत.
बघा, मी तुमचे पुढचे 9 वर्ष असे जाणार आहेत सांगितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. उद्या तुम्हाला पुरणपोळी खायला मिळणार आहे, जर मी असं म्हणालो, हां यार, पण मी जर सांगितलं की तुमचा हा वर्ष असा गेला, तुमचा 2017 असा गेला, तुमचा 2016 असा गेला, तुम्ही 2015मध्ये या संकटाला तोंड दिलं होतं, 2014मध्ये तुम्ही प्रॉपर्टी घेतली होती. हां, बरोबर आहे. मग मागचं जर तुम्हाला पटलं, तर तुम्हाला पुढचा विश्वास ठेवायला बरं पडेल. मग मागचे 9 वर्ष कसे गेले, पुढचे 9 वर्ष कसे जाणार आहेत आणि तुमच्या जन्मतारखेचा तुमचा स्वभाव कसा आहे. पारंपरिक ज्योतिषामध्ये 12च राशी आहेत, पण अंकशास्त्रामध्ये 31 प्रकारचे स्वभावाचे नमुने आहेत. 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे. इथं ते दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उपाय, उपासना आणि सल्ला इथं दिला जाणार आहे. तुमच्या स्वामी ग्रहानुसार तुमचा मूळ स्वभाव कसा आहे आणि तुम्ही काय उपाय आणि उपासना करावी. आता उपाय आणि उपासनेचा एक शब्द तुम्हाला पटकन समजावा म्हणून सांगतो. एखाद्या आजोबाला दिसत नाही आणि ते असं करून वाचत असतील, तर आपण काय म्हणूया, अहो आजोबा चष्मा लावा. तर चष्मा लावणं हा उपाय आहे आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवणं म्हणजे चष्मा वारंवार पुसणं, चेक करणं, व्हिटॅमिन एचं सेवन करणं ही उपासना. तर उपाय आणि उपासना तुम्ही काय करावं, तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला पितृदोष आहे का, कालसर्पयोग आहे का, तुम्ही कोणत्या देवाची उपासना करावी जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, हे आम्ही त्याच्यातून इथून सांगतो. त्याच उपाय उपासना कराव्यात. जर गणपती बाप्पाची उपासना तर कोणीही करावी हो, पण तुमचं दैवत जर श्रीकृष्ण असेल, तुमचं दैवत जर शंकर भगवान असेल, तर तुम्हाला त्याची उपासना तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय उपाय करावेत हे इथे येणार आहे. तुमचे पुढचे 4 वर्ष कुठल्या अक्षराच्या आधिपत्याखाली जाणार आहेत. आता हा डमी रिपोर्ट आहे. समजा एन आहे तर निरोगी वर्ष असणार आहे. आय असेल तर पोटाचे त्रास, पती पत्नी कलह. तर बघा, उगीच नावामध्ये आय वाढवणं चांगलं आहे का? नाही आहे चांगलं. त्याच्यानंतर एल असेल तर थ्रोट इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे. तुमचे पुढचे 4 वर्ष कोणत्या अक्षरावर तुम्ही व्यतीत करणार आहात आणि ते कसं जाणार आहे हे सांगितलं जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुमचं व्हिजिटिंग कार्डची ऑथेंटिक डिझाईन तुम्हाला दिली जाणार आहे. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचं व्हिजिटिंग कार्ड कसं असावं, तुमचा लोगो कुठल्या कोपऱ्यात असावा, तो वायव्य कोपऱ्यात असावा म्हणजे तो वाऱ्यासारखा पसरेल. तुमचा ॲड्रेस कुठे असावा, तुमचं नाव कुठे असावं, ते कोणत्या रंगाने लिहावं, तुमच्यासाठी शुभ रंग कोणते आहेत, हे सगळं ह्याच्यामधून व्यवस्थित दिलं जाणार आहे. हा डमी रिपोर्ट आहे. तुमचा रिपोर्ट जेव्हा बनवला जाईल तेव्हा तो तुम्हाला पाठवला जाईल, तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. आयदर व्हॉईस क्लिप ऑर 1 to 1 ऑर ऑन झूम ऑर ऑन कॉल, जे तुम्हाला आणि मला सोयीचं होईल ते तुमचा रिपोर्ट समजून दिला जाईल. आणि तुमच्या लक्षात येईल की तुमची हे 9 वर्ष खूप पैसा येणार आहे, पण फायनान्शियल मिसमॅनेजमेंट पण होणार आहे आणि त्याच्या पुढच्या 9 वर्षामध्ये आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागणार आहे. तर या 9 वर्षात आपण आर्थिक शिस्त लावून घेतली तर पुढचे 9 वर्ष आपले चांगले जातील. बघा, जे झालंय त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही, पण जे पुढे येणार आहे त्याच्यावर तर आपण काही काम करू शकतो ना. तर यासाठी हे सुंदर टूल आहे. तर पुन्हा एकदा मी तुमचा आभारी आहे आणि हे तुम्ही बनवून घ्यायचं ठरवलं ही एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही नक्कीच असा डेट ऑफ बर्थचा रिपोर्ट बनवून घ्या. तो मी तुम्हाला पाठवेन, त्याच्यावर व्हॉईस क्लिप पाठवेन किंवा आपण प्रत्यक्ष भेटूनसुद्धा त्याच्यावर चर्चा करू शकतो. धन्यवाद.